नागरिकांना कचरा पेटीत कचरा टाकण्यासाठी प्रवृत्त करा, तानाजी जाधव। निर्माण चौक येथील एका नागरिकाने रामानंद नगर पुलावरून कचरा टाकला। त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते तानाजी जाधव व रामानंद नगरातील नागरिक बोलत उभारले असता तो नागरिक कचरा टाकत असल्याचं त्यांनी पाहिलं। इथं कचरा टाकू नका, आपली पंचगंगा नदी प्रदूषित होत आहे असं तेथील स्थानिक नागरिकांनी सांगून सुद्धा त्या नागरिकाने ऐकले नाही। त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते तानाजी जाधव त्या नागरिकाला म्हणाले, हा कचरा टाकल्याबद्दल तुम्हाला दंड भरावा लागेल। त्यावेळी त्या नागरिकाने दंड भरण्यास नकार दिला। मग तानाजी जाधव यांनी 112 या क्रमांकावर फोन लावताच त्या नागरिकाने नाल्यात उतरून आपला कचरा बाहेर काढला आणि कचरा पेटीत टाकला। यावेळी सामाजिक कार्यकर्ते तानाजी जाधव म्हणाले, जे आज आपण रामानंद नगर पुलाच्या इथं ज्या सामान्य नागरिकानं कचरा हा ओढ्याच्या नाल्यामध्ये टाकला, त्याला जी आपण शिक्षा नावाची स्वरूपाची जी दिलेली आहे, टाकलेला जो कचरा नाल्यामधून बाहेर काढण्यासाठी त्याला आपण प्रवृत्त केलं। जसं कोल्हापूर महानगरपालिकेची कोल्हापूर शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आहे, तसंच कोल्हापुरातील नागरिकांनी आपली एक जबाबदारी समजून महानगरपालिकेला निदान 40% का होईना कोल्हापूर शहर स्वच्छ ठेवण्याची आपण एक मदत करावी। आणि असंच जागरूक राहून जर इतरत्र जर कचरा रस्त्यावरती कोण फेकत असेल, नाल्यामध्ये टाकत असेल, तर जागरूक लोकांनी अशा लोकांना पकडावं आणि त्यांना कचरा कुंडीमध्येच किंवा घरामध्ये कचरा टिप्पर गाडीमध्ये येणारी जी टिप्पर गाडी आहे त्यामध्येच टाकावं असं आज मी कोल्हापूर शहर अध्यक्षाच्या वतीनं कोल्हापूर शहरातील नागरिकांना विनंती करतो। कोल्हापूरला स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेला प्रत्येक नागरिकाने सहकार्य करावे असेही तानाजी जाधव यांनी सांगितले। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर।